Hello friends, hi. Today's our topic name is voice. So friends, voice is a very important topic in grammatical portion for 10th standard, for 12th standard and as well as for 9th standard. म्हणजे हा जो व्हॉइस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सो माय डियर फ्रेंड्स, द व्हॉइस टू टाइप्स ऑफ व्हॉइस. या व्हॉइसचे दोन प्रकार पडतात. नंबर 1 ऍक्टिव्ह व्हॉइस, नंबर 2 पॅसिव्ह व्हॉइस. ओके, सो माय डियर फ्रेंड्स, माय डियर स्टुडंट्स, active voice means what? Active voice means the door of the sentence is subject. means active voice मध्ये वाक्याची प्रमुख क्रिया करणारा हा कर्ता असतो, हा सब्जेक्ट असतो, म्हणून त्याला आपण कर्तरी प्रयोग असं मराठीमध्ये म्हणत असतो. देन सेकंड नंबर इज पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मीन्स द डोर ऑफ सेंटेन्स इज ऑब्जेक्ट. मीन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्याची मुख्य क्रिया करणारा तो ऑब्जेक्ट असतो आणि त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्याची मुख्य क्रिया करणारा तो त्या ठिकाणी सब्जेक्ट असतो. या ठिकाणी वर्ड आलेले डोअर. डोअर मीन्स व्हॉट? डोअर मीन्स या ठिकाणी एक मुख्य क्रिया करणारा की मेन रोल जो प्ले करतो त्या ठिकाणी त्याला आपण डोअर म्हणतो. ओके, सो माय डियर फ्रेंड्स, आता हा जो व्हॉइस आहे, व्हॉइस जो आहे टेन्स नुसार त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे टेन्सचे 12 उपप्रकार पडतात त्याच्यापैकी एक टाइप ऑफ टेन्स कन्वर्ट इनटू पीव्ही मीन्स पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे 8 प्रकारच्या टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्याचे 4 टाइप्स आहेत, 4 types of sentence is assertive sentence means statement or declarative. Second number is interrogative sentence, imperative sentence and exclamatory sentence. तर या हे जे वाक्याचे 4 प्रकार आहेत त्याच्यापैकी एक शेवटचा प्रकार सोडून म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वगळता तिन्ही टाइपचे म्हणजे assertive, interrogative and imperative याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतं. म्हणजे 2 टाइप्स ऑफ एन assertive. assertive चे 2 प्रकार पडतात. कोणकोणते? अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. अफर्मेटिव्हला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीचं पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्सेशन होतो. देन त्याच्यानंतर आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे आल्सो 2 टाइप्स आहेत. एक आहे WH क्वेश्चन, एक आहे व्हर्बल क्वेश्चन. या दोन्ही याचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट होतो. देन लास्ट नंबर इज इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स आल्सो या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट होतो. फक्त एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होत नाही. ओके, या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ज्याला की केस म्हणजे विभक्ती, म्हणजे नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे या ठिकाणी बदल होतात. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हे जे फॉर्म आले त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं कन्वर्ट होणार? आयचं बदल होणार मी, वी, अस, यूचं बदल यू, हीचं बदल हिम होणार, शीचं बदल हर होणार, इटचं बदल इट होणार, नेमचं बदल नेमच, प्रॉपर नेम असो कॉमन नेम असो, जे नेम येईल तेच नेम आपल्याला बायच्या नंतर ठेवायचे. देचं बदल देम होणार. आणि जर हु आलं, हुचं बदल त्या ठिकाणी बाय हुम किंवा हुम असेल. बाकी एव्हरी, फॉर एव्हरी WH वर्ड त्या ठिकाणी जो WH वर्ड हु सोडून आला तोच WH वर्ड त्या ठिकाणी जशाला तसं राहतो. फक्त हुचाच बदल बाय हुम किंवा हुम होतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं देयर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. तर या ठिकाणी 8 प्रकारच्या काळाचं म्हणजे 8 प्रकारच्या टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होतो. ते 8 प्रकार कोणकोणते? तर ते 8 प्रकार आहेत. सिंपलचे तिन्ही पण, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. कंटिन्युअस चे 2, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस चं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही कारण तो त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये तो बसत नाही. ओके, देन आफ्टर परफेक्ट चे 3, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट. म्हणजे सिंपलचे 3, परफेक्टचे 3 आणि कंटिन्युअस 2 हे 8 प्रकारच्या काळाचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतो. तर आता आपण जे पाहणार, आता आपण वन टाइम एकच वेळेला आपण त्या ठिकाणी assertive सेंटेन्स, देन आफ्टर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, assertive सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स याची आपण सेंटेन्सेस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशी कन्वर्ट करायचे ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर assertive चे जे 2 प्रकार आहेत म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही आपण सोबत सेंटेन्स पाहूया. देन आफ्टर याचे जे 2 प्रकार आहेत म्हणजे एक व्हर्बल
Verbal means what? Verbal means a question start with HV. ज्या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बनी होते त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. याचा आन्सर आपण यस किंवा नो मध्ये सुद्धा देतो, म्हणून त्याला दुसरं नाव आहे यस नो टाइप क्वेश्चन. ओके माय डियर फ्रेंड्स, नेक्स्ट टाइप ऑफ इंटरोगेटिव्ह इज WH क्वेश्चन. पुढचा जो टाइप आहे तो WH क्वेश्चन आहे. WH क्वेश्चनचे सुद्धा पॅसिव्ह वॉइस मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होतो टेन्स नुसार. म्हणजे सुरुवातीला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स वगळता या ठिकाणी असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, त्याचे सब काइंड्स, पॉझिटिव्ह मीन्स अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल आणि WH हे सोबत घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिला जो सेंटेन्स आहे, पहिला जो टेन्स आहे, पहिल्या टेन्सचं नाव आहे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके सिंपल प्रेझेंट टेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो हा या सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो स्ट्रक्चर आहे तोच स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्या पॉझिटिव्ह मध्ये एव्ही चा असणार. एव्ही मीन्स ऍक्टिव्ह व्हॉइस. सो या ठिकाणी याचं स्ट्रक्चर आहे S plus V1 plus O. S plus V1 plus O. Then after we convert into PV means passive voice. Okay ऍक्टिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट हा पॅसिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट बनत असतो. O plus in given sentence there is a first form of the verb, so we take here am oblique is oblique are, then after V3, then after by, then after yes. Okay विद्यार्थी मित्रांनो ऍक्टिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट झाला, त्याच्यानंतर am किंवा is किंवा are, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर by, त्याच्यानंतर yes. So what is the property of passive voice? पॅसिव्ह व्हॉइसची प्रॉपर्टी काय आहे तर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी असणारच, डेफिनेटली त्या ठिकाणी असणार. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर पाहिला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. तर आता आपण पाहूया निगेटिव्हचं स्ट्रक्चर कसं होईल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याच्या अगोदर तुम्हाला एक रिलेशन लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जसे की टू बीज फॉर्म. टू बी ची जी रूपे आहेत am, is, are, was, were. ओके am, is, are, was, were मीन्स आणि shall will. shall will हे फ्युचर मधले आहेत. तर am, is, are हे आपण प्रेझेंट मध्ये या ठिकाणी यूज करतो आणि was, were पास्ट मध्ये. मीन्स कधी कधी त्या ठिकाणी मेन वर्ब न देता एकच या ठिकाणी, जसे की am a student फाइंड आउट द टेन्स, तर तो टेन्स असतो सिंपल प्रेझेंट. कारण am, is, are हे प्रेझेंट मध्ये आहेत, was, were हे पास्ट मध्ये. तसेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टू डू चे फॉर्म आहेत. टू डू चे 3 फॉर्म आहेत डू, डज, डिड. ओके सो डू डज हे प्रेझेंट आहे. डू डज वी यूज इन प्रेझेंट मीन्स V1. ओके अँड डिड पास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो हे रिलेशन लक्षात ठेवायचे आहे. टू बी चे प्रेझेंट फॉर्म am, is, are. टू डू चे प्रेझेंट फॉर्म डू डज. टू बी चे पास्ट फॉर्म was, were. टू डू चा पास्ट फॉर्म डिड. म्हणून या ठिकाणी निगेटिव्हचा स्ट्रक्चर कसं तयार होतो बघा. निगेटिव्हचा स्ट्रक्चर बिकॉज माय डिअर स्टुडंट्स वी नीड हेल्पिंग वर्ब फॉर मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्बची आवश्यकता आहे. मीन्स सब्जेक्ट प्लस नॉट आपण असं ठेवू शकत नाही, जगातल्या कोणत्याच बुक मध्ये असं स्ट्रक्चर नाहीये. सो या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये एव्ही चं स्ट्रक्चर कसं क्रिएट होईल बघा. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट, then after do or does. Do or does. Then after not. After HV we put here not. Then after V1. Then after O. Okay. So this is the negative structure of active voice, simple present tense. Okay. Then we convert into PV. Passive voice मध्ये कन्वर्ट करायचे. आता हा ऍक्टिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचा काय बनला, सब्जेक्ट बनला. त्याच्यानंतर या ठिकाणी रिलेशन मी तुम्हाला सांगितलं डू डज असेल तर am, is, are किंवा am, is, are असेल तर डू डज. हे लक्षात ठेवायचं रिलेशन. तर या ठिकाणी डू किंवा डज आहे. आता डू किंवा डज कसे असणार, ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, देन वर्ब गॉट s or es सफिक्स, त्यावेळेस आपण डज घेतो. आणि प्युअरली जर V1 असेल तर आपण डू घेतो. ओके O प्लस am oblique is oblique are, then after not. O plus am oblique is oblique are, then after not, because active voice negative, passive voice also negative, then after the property of passive voice is by, then after yes. Okay विद्यार्थी मित्रांनो सॉरी या ठिकाणी एक राहिलेला आहे ते म्हणजे आपलं या ठिकाणी V3 च्या नंतर passive voice ची प्रॉपर्टी
V3 प्रॉपर्टी आहे, त्याच्यानंतर बायच्या नंतर यस. म्हणजे ऍक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर तयार झालं, सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस O. Then we convert into PV, O plus am oblique is oblique R, then after not, then after V3, then after by, then after yes. Okay, my dear student, activate simple present tense या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह AV and PV, निगेटिव्हचं AV and PV. आता आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वर्बल जो हे असतो, या ठिकाणी मी इकडे लिहितो वर्बल कसा असतो बघा. वर्बल मीन्स व्हॉट? वर्बल मीन्स अ सेंटेन्स स्टार्ट विथ हेल्पिंग वर्ब. सो माय डियर फ्रेंड्स, माय डियर स्टुडंट, वर्बलचा एवी चं स्ट्रक्चर असेल सुरुवातीला डू ऑब्लिक डज, देन आफ्टर सब्जेक्ट, देन आफ्टर V1, देन आफ्टर ऑब्जेक्ट, देन आफ्टर क्वेश्चन मार्क, देन आफ्टर क्वेश्चन मार्क. दिस इज द verbal structure of simple present tense active voice. ओके, देन वी कन्वर्ट इनटू PV. या ठिकाणी डू किंवा डज असेल तर या ठिकाणी सुरुवात होईल एम किंवा इज किंवा आर, देन आफ्टर हा ऑब्जेक्ट इकडे येईल, देन आफ्टर V3, देन आफ्टर बाय, देन आफ्टर यस, देन आफ्टर क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क देणं मस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार जर तुम्ही क्वेश्चन मार्क नाही दिला. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता काही जणांना कन्फ्युजन होतं कशाच्या समोर काय यूज करायचं आहे. तर आय असेल तर शुअरली एम यूज करायचं. देन आफ्टर सिंगुलर मीन्स ही शी इट नेम, ही शी इट नेम अँड सिंगुलर. in front of these all subject we use here is, and for you they, for you they we, and plural, and plural. याच्या समोर आपण काय यूज करणार? तर याच्या समोर आपण आर यूज करणार विद्यार्थी मित्रांनो. याच्या समोर आपण यूज करणार आर. ओके,